मुंब्रा पनवेल महामार्गावरील कल्याण फाटा परिसरात दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिकांना, प्रवाशांना व माल वाहतूकदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून कल्याण फाटा येथे उड्डाणपूल फ्लायओव्हर उभारण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी ईमेल पत्राद्वारे केली आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना सादर केलेल्या निवेदनात ठाणे जिल्ह्याच्या या महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी व अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी उड्डाणपूल आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। निवेदनात म्हटलंय की उड्डाणपुलामुळे नागरिकांचा वेळ, इंधन आणि श्रम वाचेल, तसेच वाहतुकीचा वेग वाढून जीवनमानात सुधारणा होईल। केंद्र सरकारने देशभरात रस्ते विकासाचं जे व्यापक व दूरदृष्टीपूर्ण कार्य सुरू केलंय त्यात कल्याण फाटा येथील प्रकल्प समाविष्ट करावा अशी विनंती करण्यात आली। स्थानिक प्रशासन व जनतेकडूनही या प्रकल्पाबाबत मोठ्या प्रमाणात पाठिंबा असून कामाला लवकरात लवकर सुरुवात व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होतीये। याच प्रमुख रस्त्याचा वापर करून कोकणात नॅशनल हायवे 48, मुंबई-पुणे एक्सप्रेस तसेच नव्याने चालू होत असलेल्या समृद्धी महामार्गाला जाण्यासाठी याच रस्त्याचा उपयोग केला जातो। त्यामुळे कल्याण फाटा येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। तर या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर या उड्डाणपुलासाठी निधी मंजूर करावा व कामाला गती द्यावी असं रोहिदास मुंडे यांनी त्यांच्या निवेदनात म्हटलंय। कल्याण फाटा येथे होणारी ट्रॉफिकची समस्या ही गेल्या कित्येक वर्ष इथली जनता या संदर्भात आवाज उठवते की कल्याण फाटा येथे तातडीने उड्डाणपूल हवा, जेणेकरून या ट्रॉफिकची समस्या सुटेल। कारण या कल्याण फाट्यावरून आपण कोकणात जाण्यासाठी याच रस्त्याचा आपण उपयोग करतो। त्याप्रमाणे पुणे एक्सप्रेसवर जाण्यासाठी, नॅशनल 48ला जाण्यासाठी आणि त्यातच नवीन आता जो नवीन समृद्धी महामार्ग होतो त्या मार्गावर जाण्यासाठी पण याच मार्गाचा उपयोग केला जातो। त्यामुळे हा ठाणे जिल्ह्यात हा प्रमुख चौक मानला जातो कल्याण फाटा आणि कित्येक वर्ष झाली या चौकात उड्डाणपूल हवं अशी मागणी केली जाते, परंतु याकडे राज्य सरकारकडून वारंवार दुर्लक्ष केले जाते आणि इथे ट्रॉफिकची समस्या भरपूर प्रमाणात होते। अनेक आंदोलनं या संदर्भात झालेले आहेत। इथल्या लोकप्रतिनिधींनी, आमदार, खासदारांनी प्रत्येक वेळी या संदर्भात आवाज उठवले, पण सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे। तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज आम्ही केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांना ईमेलद्वारे पत्र दिलेलं आहे आणि या ब्रिजसाठी तातडीने आपण निधी मंजूर करावा आणि येथील लोकांची समस्या आपण तातडीने दूर करावी अशी आम्ही मागणी केली आहे।